हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अज्ञात समाजकंटकांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची तोडफोड करून ती जाळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना समोर येताच केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाढोणा येथील विहारातील भिक्षू काही कारणास्तव बाहेरगावी गेले होते। हीच संधी साधून रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणला। सकाळी जेव्हा हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी झाली। समाजकंटकांनी केवळ मूर्तीची विटंबनाच केली नाही तर ती जाळण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे। या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून विविध सामाजिक संघटना आणि बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। अनेक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी तक्रारी दाखल करण्यात येत असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे। घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची कसून चौकशी केली जात आहे। अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून दोषींना लवकरच बेड्या ठोकून त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। माझं नाव भदंत बुद्ध कीर्ती महाथेरो, तक्षशिला बुद्ध विहार, विशाखाहून वाढवणा फाटा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। या 10 दिवसाच्या अगोदर मी भीमराव आंबेडकर साहेबांच्या कार्यक्रमाला दीपोत्सवासाठी मी मुंबईला गेलेलो होतो आणि मुंबईचा कार्यक्रम आटपून मी काल आलो। तर हे काही उपासकांनी सांगितलं की आपल्या विहारावर आशाची मूर्तीची तोडफोड झालेली आहे आणि ही तोडफोड ही जाणून बुजून करण्यात आलेली आहे। तोडफोड ती पेटून देण्यात आलेली आहे आणि मी इथून न राहावं अशात म्हणजे छळ करण्याचा प्रश्न आहे। त्यासाठी योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि